तथागत गौतम बुद्ध, क्रांतीबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. यानंतर बहुजन संघटकचे प्रमुख राहुलजी खांडेकर आणि आजच्या एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने जोडले गेलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज मी आपल्याशी एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने संवाद करणार आहे आणि ते म्हणजे परवाच म्हणजे 25 जानेवारी रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती प्रसन्न वराळे साहेब यांची नियुक्ती झाली आणि त्यांच्या अनुषंगाने मी आपल्याशी चर्चा करणार आहे. खरं तर 3 एप्रिल 1923 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रेज इन विद्यापीठामधून बॅरिस्टर ही पदवी संपादन केली व त्यानंतर ते भारतामध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी 5 जुलै 1923 रोजी मुंबई कोर्टामध्ये आपल्या नावाची नोंदणी केली आणि वकिली सुरू केली. त्यांचं ऑफिस जे आहे हे परळ दामोदर हॉलच्या पहिल्या मजल्यावर होतं. त्यावेळी त्यांच्यासोबत बाळकृष्ण मोडक होते आणि त्यांच्यासोबत वकिली करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. ही वकिली सुरू केल्यानंतर त्यांना पहिली केस नाशिक जिल्ह्यातील अडगाव गावच्या जाधव बंधूची मिळाली आणि ही केस त्यांनी जिंकली. मी या ठिकाणी हा संदर्भ यासाठी देतोय की 5 जुलै 1923 रोजी त्यांनी वकिली सुरू केली. या घटनेला 5 जुलै 2023ला 100 वर्ष पूर्ण होतात आणि म्हणून त्यांच्या वकिलीची शताब्दी म्हणून 2023 मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि हे त्यांचं शताब्दी वर्ष संपल्यानंतर केवळ 1 महिन्यांनी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आणि प्रजासत्ताक दिनाच्या केवळ 1 दिवस अगोदर न्यायमूर्ती प्रसन्नाजी वराळे यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची शपथ देण्यात आली. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ही घटना, हा क्षण अतिशय महत्त्वाचा होता किंवा मी तर असे म्हणेन की सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहावा असा हा दिवस होता आणि या दिवशी माननीय न्यायमूर्ती प्रसन्न वराळे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून समोर आले. त्यांचा पूर्व इतिहास थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की बेळगाव जिल्ह्यामध्ये
निपाणी नावाचं अतिशय लहान गाव आहे. चिकोडी तालुक्यामधील हे गाव आहे. या गावामध्ये बळवंत हनुमंत वराळे नावाचे ग्रस्त राहत होते. हे तंबाखूचे व्यापारी होते. पण यांची दुसरी ओळख अशी होती की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय निकटचे सहकारी होते. एवढंच नव्हे तर त्यांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं जे आहे ते एक प्रकारचं कौटुंबिक नातं होतं. त्यांच्या अनेक चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. अशा बळवंत वराळे यांना 3 मुलं होती आणि 1 मुलगी होती. सर्वात मोठा मुलगा जो होता तो म्हणजे भालचंद्र वराळे. त्यानंतर दुसरे होते प्रभाकर वराळे आणि तिसरे जे होते ते श्रीकांत वराळे. आज श्रीकांत वराळे जे आहेत ते डॉक्टर आहेत. ते मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात. आणि भालचंद्र वराळे जे आहेत त्यांना 2 मुलं होती. एक मुलगा म्हणजे प्रसन्न वराळे आणि 1 मुलगी म्हणजे प्रतिभा वराळे. आणि हे प्रसन्न वराळे जे आहेत हे म्हणजेच आजचे सर्वोच्च न्यायालयामधले न्यायाधीश होत. चिकोडी तालुक्यामध्ये असलेल्या या निपाणी गावामध्ये प्रसन्न वराळे यांचा जन्म 23 जून 1962 रोजी झाला. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वडिलाचं नाव जे आहे ते भालचंद्र वराळे होतं आणि त्यांच्या आईचं नाव इंदिरा होतं. वराळे फॅमिली जी आहे ही कालांतराने औरंगाबादमध्ये आली आणि त्या ठिकाणी अनेक वर्षे त्यांनी वास्तव्य केलं. परंतु आज देखील निपाणी नगरपालिकेच्या पाठीमागे त्यांचं मूळ घर आहे. त्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत वराळे यांचे नातू वास्तव्य करतात. प्रसन्न वराळे यांचं शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे वडील देखील न्यायाधीश होते आणि त्यामुळे त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या होत असत. कदाचित त्यामुळे त्यांचं शिक्षण जे आहे विविध ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं शिक्षण शहादा, शिरपूर, नाशिक आणि शेवटी आपण म्हणतो की लातूर या ठिकाणी झालं. कारण न्यायमूर्ती भालचंद्र वराळे साहेब लातूरमध्ये देखील जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून राहिलेले आहेत. आणि त्यांचा हा मुलगा जो आहे प्रसन्नजी वराळे हेही या ठिकाणी न्यायाधीश झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौर हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आणि त्याच्यानंतर गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या भव्य संकुलामध्ये त्यांचा शपथविधी पार पडला. आता याची 1-2 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकतील. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की न्यायमूर्ती चंद्रचूड जे आहेत यांच्या सरन्यायाधीश पदाच्या कालखंडामध्ये न्यायवृंदांच्या मार्फत नियुक्त झालेले न्यायमूर्ती प्रसन्न वराळे हे 15वे न्यायमूर्ती असलेले दिसून येतात.
त्याचप्रमाणे त्यांच्या नियुक्तीच्या संबंधीचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल की मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून झालेले अतिशय मोजके लोक आहेत आणि या मोजक्या लोकांमध्येच न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे हे आहेत. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकेल की या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार यानंतर अनुसूचित जातीमधून किंवा बौद्ध म्हणून आलेले प्रसन्न वराळे हे जे आहेत हे तिसरे न्यायाधीश आहेत. या ठिकाणी येण्याच्या अगोदर प्रसन्न वराळे यांचं काम जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सातत्याने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून सातत्याने त्यांची प्रगती होत गेलेली दिसून येते. या ठिकाणी येण्याच्या अगोदर त्यांनी विविध ठिकाणी काम केलेले आहे. त्यांची काम करण्याची पद्धती, लोकांना समजून घेण्याची पद्धती, लोकांना जोडण्याची पद्धती जी आहे ही अतिशय महत्त्वाची असलेली दिसून येते. कारण त्यांच्या शपथविधीच्या वेळेला त्या ठिकाणी केवळ त्या ठिकाणची वकील मंडळी किंवा इतर लोक जमा झालेले नव्हते किंवा उपस्थित नव्हते, तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणचे लोक देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले होते. उदाहरणार्थ औरंगाबाद, मुंबई, नागपूर या ठिकाणाहून बरेचसे लोक जे आहेत या कार्यक्रमासाठी, या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले होते. मला असं वाटतं की एका अर्थाने या सर्व लोकांची उपस्थिती म्हणजे त्यांच्या कामाची पावती आहे असं मला वाटतं. न्यायमूर्ती वराळे यांचं शिक्षण मी आता सांगितल्याप्रमाणे की शहादा असेल किंवा इतर ठिकाणी झालेलं होतं, त्याचप्रमाणे त्यांचं शिक्षण लातूरमध्ये देखील झालेलं होतं. मी मगाशी देखील उल्लेख केला. ज्यावेळेला न्यायमूर्ती भालचंद्र वराळे साहेब हे लातूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून आलेले होते, त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांची 2 मुलं जी होती ती देखील होती. त्याच्यातले एक मी आता सांगितल्याप्रमाणे हे प्रसन्न वराळे होते आणि प्रसन्न वराळे हे जे आहे ते लातूरच्या दयानंद महाविद्यालयात लॉ कॉलेजमध्ये हे विद्यार्थी होते आणि त्यांची बहीण जी आहे ही राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये कला शाखेमध्ये शिकत होते. न्यायमूर्ती भालचंद्र वराळे साहेब हे लातूर जिल्हा न्यायालयामध्ये जवळपास 83 ते 86 या काळामध्ये होते आणि त्यांचा माझा खूप जवळून परिचय झाला होता. त्याचं एक कारण होतं. त्या काळामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या संबंधीचा अभ्यास करत होतो आणि मी महाविद्यालयीन जीवनामध्ये वराळे साहेबांना मी ओळखत होतो, त्यांच्या वडिलांना मी ओळखत होतो. कारण मी ज्यावेळेला मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकवत होतो त्याच दरम्यान त्यांचे वडील जे आहेत हे पीई सोसायटीचे चेअरमन होते आणि म्हणून या फॅमिलीविषयी आणि वराळे फॅमिलीविषयी मला एकतर आदर्श अशा प्रकारचा होता आणि दुसरी गोष्ट की यांना आंबेडकर चळवळीविषयी माहिती आहे आणि खूप बारकाईची माहिती आहे, म्हणून मी त्यांच्या संपर्कामध्ये आलो होतो. आणि मग या PhDच्या अनुषंगाने मी एक अनुसूची तयार केलेली होती आणि हे अनुसूची काही लोकांकडून
मी भरून घेत होतो आणि त्यामध्ये मी वरळे साहेबांकडे जाऊन ही अनुसूची भरून घेतली आणि त्या निमित्ताने त्यांचा माझा संबंध आला आणि त्यावेळेला त्यांनी धर्मांतराच्या संदर्भामध्ये खूप छानशी माहिती सांगितली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांची मुलगी जी आहे ती शाहू महाविद्यालयामध्ये होतो आणि ती माझी डायरेक्ट विद्यार्थिनी होते. हाही भाग माझ्यासाठी महत्त्वाचा होता. प्रतिभा वराळे म्हणून होती. प्रतिभा वराळे या सध्या मध्य प्रदेशामध्ये आहेत. त्यांचे मिस्टर जे आहेत मध्य प्रदेशामध्ये फॉरेस्ट ऑफिसर आहेत आणि त्या ठिकाणी आहेत. तर त्या काळामध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये आणि आमच्या वर्गामध्ये एक हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विशेषतः त्यांचं अक्षर जे आहे अतिशय सुंदर होतं. त्याच दरम्यान एक पवार नावाची मुलगी होती. तिचे वडील देखील कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरीला होते आणि मग या दोघीमध्ये स्पर्धा असायची. पण त्या स्पर्धेमध्ये सातत्याने प्रतिभा वराळे ज्या आहेत ह्या अग्रेसर राहिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की वराळे साहेब जे आहेत हे उत्तम वक्ते देखील होते. खरं तर न्यायाधीश हे प्रथम एवढे चांगले वक्ते असू शकतात मी पहिल्यांदा अनुभवलेलं होतं की कुठल्याही विद्यार्थ्यांना असो समाजामध्ये असो कुणाच्याही समोर भाषण करत असताना ते अतिशय प्रभावीपणे बोलत असायचे. आणि मग बाबासाहेबांच्या संबंधीचे अनेक भावनात्मक अशा प्रकारचे प्रसंग ते सांगत असत. एक प्रसंग मला आणखी देखील आठवतो. ते म्हणाले की एकदा बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते कॉलेजमधून बाहेर पडले आणि त्यांना गव्हर्नमेंटच्या रेस्ट हाऊसवर जायचं होतं आणि मग त्यांचा ड्रायव्हर सापडत नव्हता. आणि त्यावेळेला मी जवळ उभा होतो आणि मग त्याला मला सहज विचारलं की तुला गाडी चालवता येते का. त्यावेळेला मी सहज हो म्हणून सांगितलं आणि ते म्हणाले की मग चल गाडीत बस. मला गाडी येत होती पण तेवढी परफेक्ट येते की नाही मला माहीत नव्हतं. आणि मग बाबासाहेबांच्या गाडीवर बसायचं आणि बाबासाहेब बसलेले आहेत शेजारी आणि गाडी चालवायची म्हणजे मला इतकं टेन्शन आलं. आणि असं असताना देखील मी बाबासाहेबांना त्या ठिकाणी सुभेदारी गेस्ट हाऊसवर आणून सोडलं आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी केलेलं कौतुक जे आहे ते म्हणाले की मी कधीही विसरू शकत नाही. त्याने आणखी एक प्रसंग मला त्या ठिकाणी सांगितला होता की एक न्यायालयीन प्रसंग अतिशय हृदयद्रावक अशा प्रकारचा प्रसंग होता. ते म्हणाले की आज देखील आपल्या समाजाची जी प्रगती आहे ही म्हणावी तशी झालेली नाही. हे दिसतं ते सदृश्य चित्र जे आहे हे आभासी आहे. ते म्हणाले की माझ्या कोर्टाच्या समोर एक केस आली. एक पारधी समाजाची एक बाई होती आणि तिने शेतामध्ये गांजा लावलेला आहे अशी तिच्यावर केस होती. आणि ती माझ्यासमोर ज्यावेळेला आली त्यावेळेस मी तिला विचारलं की वकील कुठं आहे. तर ती म्हणाली की माझ्याकडे वकील नाही आहे. त्यावेळेला ते म्हणाले की तुम्हाला वकील पाहिजे असेल तर मी देऊ शकतो. आणि बाहेर दरवाजामध्ये तिचा नवरा थांबलेला होता. तिने नाही म्हणाली आणि शेवटी तिने गुन्हा कबूल केला. ते म्हणाले मला अतिशय वाईट वाटले की तिने गुन्हा कबूल केला आणि गुन्हा कबूल केल्यानंतर मी शिक्षा दिली. ते म्हणाले मी काहीतरी 1 महिन्याची शिक्षा तिला दिली. आणि मग मी ज्यावेळेला इंटरव्ह्यूमध्ये माझ्या कॅबिनमध्ये जाऊन बसलो रेस्ट हाऊस ते जाऊन बसलो म्हणाले की त्यावेळेला तिचा नवरा आणि ते माझ्याकडे आले आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्यांना असं वाटलं की ही शिक्षा अधिक झालेली आहे याचं दुःख त्यांना आहे. त्यावेळेला ते म्हणाले की मी कमीत कमी शिक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण तुम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केलेला आहे. त्यावेळेला तो माणूस जो बोलला ते म्हणाले की मी कधीही विसरू शकणार नाही. त्या बाईचा नवरा असं म्हणाले की साहेब कमी शिक्षा नाही आणखी एखादा महिना शिक्षा द्यावी असं मला वाटतं. त्यावेळेला मी म्हणाले की त्या दोन्हीही पती पत्नीकडे मी पाहिलं की काय बोलतायत. आणि त्यांनी सांगितलं की माझी पत्नी गरोदर आहे आणि 1.5 महिन्याने जी आहे ती डिलिव्हरी होणार आहे आणि डिलिव्हरीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत. आम्हाला माहीत झालं की जेलमध्ये ही डिलिव्हरी शासनाच्या मार्फत केली जाते. तर अशा अनेक प्रसंग त्यांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलेले होते. आणि या काळामध्येच प्रसन्न वराळे जे आहेत हे दयानंद कॉलेजमध्ये जे आहेत हे विद्यार्थी होते आणि त्यानंतर त्यांनी लातूरच्याच कोर्टामध्ये काही दिवस आपली वकिली देखील केलेली आहे. आणि मग साहेबांची बदली झाल्यानंतर प्रसन्न वराळे देखील औरंगाबादला गेलेले आहेत आणि औरंगाबादला 1985ला औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयामध्ये
सत्यनारायण लोहिया यांच्या सोबत त्यांनी वकिली केलेली आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केलेली आहे. ही वकिली करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पी सोसायटी अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकाची देखील नोकरी केलेली आहे. मुलांना शिकवण्याचं काम देखील केलेलं आहे. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांनी सरकारी वकिली म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर या खंडपीठामध्येच मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून देखील काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग 15 ऑक्टोबर 1922 मध्ये कर्नाटकचे ते मुख्य न्यायाधीश म्हणून गेलेले आहेत. तर हे जीवन पाहिल्यानंतर त्यांनी एकदा या वकिलीच्या मार्गाला लागलेले आहेत किंवा वकिली करायला सुरुवात केलेली आहे, त्यावेळी त्यांनी सतत यश संपादन करीत आले किंवा त्यांनी मागे वळून आपल्याला पाहिलेलं दिसून येत नाही. पण ही वकिली करत असताना त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणे आपल्या आजोबाप्रमाणे सामाजिक जाणीव जपण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रमाण मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून कर्नाटक इथे न्यायाधीश असताना त्यांनी काय केलेलं की या काळामध्ये अनेक समाज उपयोगी प्रकरणामध्ये स्वतःहून याचिका दाखल करून घेतलेल्या आहेत. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की सामाजिक जाणीव जी आहे ही त्यांच्यामध्ये सातत्याने दिसून येते. आता न्यायमूर्ती प्रसन्न वराळे जे आहेत ते बी रंगनाथन यांचे जावई आहेत. आता हे बी रंगनाथन कोण होते, तर बी रंगनाथन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पी सोसायटीचे चेअरमन होते. ते बेंगलोरमधील. त्यांच्यासमोर मी एक इंटरव्ह्यू देखील दिलेला होता. या बी रंगनाथचे हे जावई आहेत. आता खरं तर त्यांचे रिलेशन जरा खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत. बी रंगनाथन यांची बहीण जी आहे ही त्यांच्या वडिलांना दिलेली होती. म्हणजे आपले जे भालचंद्र वराळे जे आहेत यांच्या मिसेस ज्या आहेत या बी रंगनाथच्या बहीण होते. म्हणजे प्रसन्न वराळे ह्याचे ते मामाच लागत होते आणि त्यांचीच मुलगी जी आहे ही पुन्हा प्रसन्न वराळे यांनी केलेली आहे. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की वराळे कुटुंबाचा आणि बाबासाहेबांचा अतिशय जवळचा संबंध होता किंवा कौटुंबिक संबंध होता. त्याचं एक साधं उदाहरण आपल्याला सांगतो की अनेकदा जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांच्या घरी आलेले आहेत. एवढंच नाही तर आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल की भालचंद्र वराळे यांचं नाव जे आहे म्हणजे भालचंद्र हे नाव जे आहे हे रमाईने ठेवलेलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि या कुटुंबाचा किती जवळचा संबंध होता. बी एच वराळे यांच्या पत्नी ज्या आहेत त्या राधाबाई. आणि मग राधाबाई किंवा बी एच वराळे यांचा आणि मग रमाई असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत यांचे देखील जवळचे संबंध होते. आता प्रसन्न वराळ्यांचं एकंदरीत सगळं व्यक्तिमत्व पाहिलं तर आपल्या लक्षात येऊ शकेल की त्यांच्यावर त्यांच्या वडिलाचा अधिक प्रभाव असलेला दिसून येतो. दोघांचं व्यक्तिमत्व उत्तुंग अशा प्रकारचं आहे. कारण या दोघांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अगदी शांत मुद्रा आणि बोलणं वगैरे अतिशय गंभीर स्वरूपामध्ये किंवा सर्वसाधारण त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे आकर्षक अशा स्वरूपाचं होतं. आणि ह्या भालचंद्र वराळे साहेबांचा प्रभाव जो आहे हा प्रामुख्याने प्रसन्न वराळे साहेबांवर दिसून येतो. आणि यांच्या प्रभाव जो आपण म्हणजे प्रसन्न वराळ्यांचे वडील जे होते भालचंद्र वराळे जे आहेत यांच्यावर त्यांच्या वडिलांचा प्रभाव असलेला दिसून येतो. आता मी थोडक्यात तुम्हाला मग अशी म्हणालो की बी एच वराळे किंवा बळवंत हनुमंत वराळे जे आहेत हे तंबाखूचे मोठे व्यापारी नेपाळमध्ये होते आणि त्यांचा बाबासाहेबांशी संबंध आला असं मी म्हणालो. तर कधी आला तर बी एच वराळे जे आहेत हे विद्यार्थी दशेत असल्यापासूनच आंबेडकर चळवळीकडे आकर्षित झालेली दिसून येते. आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे
B.H. वराळे साहेब जे आहे हे विद्यार्थी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कामध्ये देखील आलेले दिसून येतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या निपाणीमध्ये आणण्यासाठी वराळे साहेबांचा फार मोठा वाटा असलेला दिसून येतो. म्हणजे जवळपास 1932 ते 1952 या दरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन जे आहे हे वराळे साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे B.H. वराळे साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याची सुरुवातच आपण असं पाहिलं तर 11-12 एप्रिल जे आहे 1932 मध्ये बहिष्कृत हितकारणी जे आहे, या बहिष्कृत हितकारणी परिषदेचं जे अधिवेशन होतं, या अधिवेशनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निपाणीला आलेले होते. आणि त्यावेळेला B.H. वराळे हे तरुण कार्यकर्ते होते. आणि या अधिवेशनामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी आकर्षित करून घेतलं. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणापर्यंत ते बाबासाहेबांच्या सोबत होते. त्यानंतर 23 मे 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी सभा जी आहे ही सभा निपाणीला झाली. आणि त्याच्यामध्ये देखील वराळे साहेबांचं फार मोठं योगदान होतं. म्हणजे B.H. वराळे साहेबांचं फार मोठं योगदान होतं. 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने निवडणुका लढवल्या. त्यावेळेला बाबासाहेबांनी एकंदरीत 18 जागा लढवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये 3 जागा ज्या होत्या त्या ओपनमध्ये होत्या आणि बाकीच्या 15 जागा ज्या आहेत या रिझर्व्हमधून होत्या. या 18 जागांपैकी त्यावेळेला 15 जागा या निवडून आलेल्या होत्या. त्याच्यातले सर्वसाधारण मतदारसंघातले म्हणजे ओपनमधले जे आहेत ती तिन्हीचे तिन्ही उमेदवार निवडून आलेले होते. आणि राखीवमधले देखील बरेचसे उमेदवार निवडून आलेले होते. म्हणजे 13 जवळपास निवडून आलेले होते. आणि त्याच्यामध्ये B.H. वराळे साहेब हे होते, दादासाहेब गायकवाड होते. म्हणजे 1936च्या निवडणुकांमध्ये देखील बाबासाहेबांनी त्यांना निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये या परिसरामध्ये दौरा केलेला आहे, अनेक सभा घेतलेल्या आहेत. आणि त्यांना निवडून आणण्याचं काम देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यानंतर 1938 ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. 1938ला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते निपाणीला आले होते. आणि निपाणीला आल्यानंतर त्यांना बाबासाहेब नगरपालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र हे देण्यात आलेलं होतं. आणि त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला होता. देवचंद छगनराव शहा हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी हे मानपत्र दिलेलं होतं. त्यानंतर 16 फेब्रुवारी 1946ला निपाणी हायस्कूलच्या भव्य मैदानामध्ये त्यांची सभा झालेली होती. आणि त्यावेळेला देखील त्यांचा रोल महत्त्वाचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेवटची सभा जी आहे ही 1952 मध्ये झाली. आणि या सभेमधलं वैशिष्ट्य होतं की बाबासाहेबांचं अतिशय उत्कृष्ट भाषण झालेलं होतं. परंतु त्यामध्ये सुलूकास फेडरेशनचा मोठा पराभव झालेला होता आणि कार्यकर्त्यामध्ये फार मोठी नाराजी होती. ते दूर करण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर उदाहरणं देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलेलं होतं. या कार्यक्रमाच्या अगोदर त्या ठिकाणी एक स्वागत गीत म्हटलं गेलं. आणि हे स्वागत गीत जे आहे त्यावेळेला वराळे साहेबांच्या भगिनी म्हणजे बळवंत वराळे यांची मुलगी जी आहे त्यांनी हे स्वागत गीत म्हटलेलं होतं. आता हे स्वागत गीत जे आहे श्रीकांत वराळे आणि इंदुमती वराळे या दोघांनी म्हणले होते. आणि गंमत अशी तुम्हाला सांगते की न्यायमूर्ती भालचंद्र वराळे साहेबांनी त्या गाण्याला त्या गीताला चाल बसवलेली होती. आणि हे गाणं पाहून ऐकून बाबासाहेब अतिशय भावनिक झालेले होते.
त्या गाण्याचा थोडक्यात मी आढावा असा घेईल की त्यामध्ये असं होतं की दिन आला भाग्याचा, आला सौख्याचा, स्वागत मोदे जय भीम नादे, करू जनसारे, मोदे गाव आणि करू गुणगान, आला दलितांचा भगवान, हृदय मंदिरे सारे खुले करूया, दीनजनाचा बघून वाले. हेच गीत अतिशय प्रभावी झालेलं होतं. आणि ही गीताची परंपरा जी आहे मला असं वाटतं की ती देखील B.H. वराळे साहेबापासून आलेली होती. आणि ही गीताची परंपरा आज देखील पुढे चालवण्याचं काम जे आहे हे प्रामुख्याने बळवंत वराळे साहेबांचे चिरंजीव जे आहेत ते प्रभाकर वराळे जे आहेत यांचा मुलगा जो आहे तो कुणाल वराळे जे आहे हीच परंपरा पुढे घेऊन जाताना दिसून येतो. त्यांच्या एक भगिनी ज्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये सहभागी होत होत्या. मला असं वाटतं की मी जे या ठिकाणी सहभाग पाहतोय ते ॲडव्होकेट इंदुमती वराळे कदाचित त्याच असतील. त्या देखील कुणाल वराळेसोबत गात होत्या. आणि मी कुणालशी सकाळी बोलल्यानंतर सांगितले की मी आता सध्या एकटाच गीतं म्हणतो, परंतु मी त्यांची गीतं ऐकलीत कुणालची. अतिशय सुंदर अशा प्रकारची गीतं गाऊन बाबासाहेबांच्या विचाराचं जागरण करण्याचं काम या ठिकाणी करतो. आता हे गीत किंवा बाबासाहेबांना किती भावलेलं होतं हे आपल्याला याच्यावरून लक्षात येऊ शकेल की हेच गीत बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी केलं त्या कार्यक्रमाला देखील स्वागत गीत हेच होतं. आणि त्यावेळेला देखील इंदुमती वराळे यांनीच हे गीत म्हणलं होतं. त्या ठिकाणी 2 गोष्टी झालेल्या होत्या. एक म्हणजे त्यावेळेला मोहम्मद चिटणीस यांचं एक नाटक होतं युगयात्रा नावाचं. हे युगयात्रा नावाचं नाटक त्या ठिकाणी दाखवण्यात आणि हेच स्वागत गीत त्यामध्ये होतं. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की एकंदरीत वराळे कुटुंबाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मधला हा जो संबंध जो आहे हा कशा प्रकारचा होता हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. वराळे साहेबांचं म्हणण्यापेक्षा मी संपूर्ण कुटुंबाचंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत प्रेम होतं. B.H. वराळे साहेब त्यावेळेला म्हणजे 1971 ते 1978 दरम्यान PE सोसायटीचे चेअरमन होते. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्या काळामध्येच मी मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. त्यावेळेला चेअरमन म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकत नव्हतो, परंतु ज्यावेळेला त्यांना आम्ही दुरून पाहायचो किंवा त्यांचं मार्गदर्शन ऐकायचो त्यावेळेला त्यांच्या विचाराची उंची आमच्या लक्षात यायची. त्यांच्या भाषणातून आम्हाला लक्षात यायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी या व्यक्तींच्या मनामध्ये किती प्रेम आहे हे आमच्या लक्षात यायचं. त्यानंतर मी ज्यावेळेला विद्यापीठामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे प्रभाकर वराळे साहेब देखील होतो, त्यांचाही मला जवळून सहवास लाभला. म्हणजे थोडक्यामध्ये असं आपल्याला म्हणता येईल की या वराळे कुटुंबातील प्रत्येक माणूस जो आहे हा बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेला होता. आणि मला असं वाटतं की विचाराची हीच परंपरा जी आहे ही सर्वसाधारणपणे यस मॅडम की प्रभाकर वराळे जे आहेत प्रभाकर वराळे यांचे ते चिरंजीव आहेत का? कुणाल वरी इज द प्रभाकर बळवंतराव वराळे. यस ओके. तर आज ते कुणाल देखील एक चांगल्या प्रकारचं गीत मी म्हणतात असं मी म्हणालो. आणि मग या कॉलेजच्या दरम्यान विद्यापीठाच्या दरम्यान जे आहे विद्यापीठ यांच्या दरम्यान मी या दोन्ही कुटुंबाच्या संदर्भात आलो. आणि 9 ऑगस्ट रोजी बळवंत हनुमंतराव वराळे यांचं दुःखद निधन झालं. परंतु आयुष्यभर या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाशी त्यांच्या विचाराशी बांधिलकी ठेवलेली आहे, त्याच्याशी कधीही प्रतारणा केली नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर देखील मग मीराताई आंबेडकर असेल, भैयासाहेब आंबेडकर जे आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा देखील या कुटुंबाशी संबंध आलेला दिसून येतो. आणि मग त्यांच्या कुटुंबामधले अनेक फोटो पाहिल्यानंतर हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता हा सर्व इतिहास मी यासाठी मांडतोय की B.H. वराळे साहेबापासून ते त्यांची मुलं आणि त्यांच्या नातवापर्यंत हे संस्कार आलेले आहेत. आणि या संस्कारामधूनच म्हणजे आजचे न्यायाधीश जे आहेत आमचे प्रसन्न वराळे देखील या संस्कारामधूनच वाढलेले आहेत. आणि म्हणून कदाचित त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव आपण म्हणतो ती सामाजिक जाणीव देखील याच भूमिकेतून आलेली दिसून येते.
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भरलेला माणूस जो असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आदर करणारा माणूस असेल तर त्याचं व्यक्तिमत्व हे वेगळंच असले दिसून येतं. कारण मी भूषण गवई साहेब यांच्या घरी देखील गेलो, त्यावेळेला गवई साहेब होते, दादासाहेब गवई साहेब होते, आणि मी त्यांच्या घरामध्ये बसल्यानंतर माझ्या शेजारीच गवई साहेब बसलेले होते, परंतु मला माहीत नव्हतं की हेच गवई साहेब आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणारा माणूस देखील एवढा साधा असू शकते, त्याच्या विचाराची बैठक अशी असू शकते, हे मला भूषण गवई साहेबांना पाहिल्यानंतर देखील लक्षात आलं. आणि मला असं वाटतं की हीच गोष्ट मी माननीय न्यायमूर्ती भालचंद्रजी वराळे साहेब यांच्या बाबतीमध्ये देखील पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की प्रसन्न वराळे जे आहेत, ज्यावेळेला मी इथं प्राध्यापक म्हणून होतो त्यावेळेला ते विद्यार्थी होते, त्यामुळे त्यांच्याशी मला जास्त संपर्क आला नाही. घरी गेल्यानंतरच मी कदाचित त्यांना पाहिलं असेल, परंतु आज त्यांना आजच्या स्वरूपामध्ये मी त्यांना पाहिलं नाही. परंतु त्यांच्याविषयी मी कर्नाटकमधले आमचे मित्र ज्यावेळेला बोलतात, कर्नाटकमधली आमची वकील मंडळी बोलतात, त्यावेळेला त्यांचं खूप मोठं कौतुक केलं जातं. मला असं वाटतं हीच गोष्ट जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट आहे की प्रसन्न वराळे साहेबांचा कालखंड देखील मोठा आहे. 2024 ते 2027 ते या सर्वोच्च न्यायालयामध्ये राहणार आहेत, आणि त्यामुळे त्यांना कार्य करण्यासाठी बरीचशी संधी आहे. आणि ही संधी यासाठी महत्त्वाची मला वाटते की ज्यावेळेला अशा प्रकारचे न्यायाधीश असतात त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता अधिक असते. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की तुम्ही माणसाला निकाल देण्यापेक्षा न्याय देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की अशा मंडळी ज्या आहेत, अशा व्यक्ती ज्या आहेत, हे माणसाला निश्चितपणे न्याय देण्याचं काम करू शकतात. आणि खरं तर आजच्या काळामध्ये किंवा आजच्या परिस्थितीमध्ये न्यायाधीशांची भूमिका जी आहे, न्यायालयाची भूमिका जी आहे, हे अतिशय महत्त्वाची बनलेली आहे. आज सामान्य माणसाचा विश्वास असणारा मुख्य केंद्र कोणचं असेल तर ते न्यायालय आहे. आज लोकांचा मंत्र्यावर विश्वास नाही आहे. मंत्र्यांचा जो आहे हा विश्वास जो आहे तो आणखी देखील न्यायालयावर आहे. आणि म्हणून न्यायालयाची भूमिका जी आहे हे मला असं वाटतं की अधिक महत्त्वाची आहे. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की न्यायमूर्ती आपल्याला त्यांच्याकडे पाहता येऊ शकेल. कर्नाटकमधलं त्यांचं काम असेल, औरंगाबादमधलं त्यांचं काम असेल, तर या कामावरून मला असं वाटतं की एकंदरीत आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून केवळ मला असं वाटतं की एका विशिष्ट समाजापुरतं नाही, तर भारतातील तमाम नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका जी आहे ही महत्त्वाची असेल, त्यांचा रोल जो आहे हा महत्त्वाचा असेल. आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे की ते आपल्याला 27पर्यंत या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. आणि मग त्यांच्या या कार्याला निश्चितपणे आपण सर्वांच्या शुभेच्छा असतील, आणि त्या शुभेच्छा ज्या आहेत त्यांना चांगलं काम करण्याच्या संदर्भामध्ये असतील, त्यांना उत्तरोत्तर यश मिळण्याच्या संदर्भामध्ये असतील. आणि म्हणून या प्रसंगी मी त्यांच्या संदर्भामध्ये एवढेच म्हणेन की या ठिकाणी त्यांची फॅमिली जी आहे, त्यांचं कुटुंब जे आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कारामध्ये वाढलेलं आहे आणि त्याच्यामधून ते घडलेले आहेत. आणि त्याच्यामधून ते घडल्यामुळे एकंदरीत त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व निश्चितच देशाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मला त्यांच्याविषयी निश्चित म्हणता येऊ शकेल की एकंदरीत या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये त्यांचं एक वेगळं सोनेरी पान जे आहे हे लिहिलं जाऊ शकेल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी या बहुजन संघटक या पेजवरून त्यांच्या संदर्भामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी पहिल्यांदा राहुलजी खांडेकर यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. या ठिकाणी जे जॉईन झालेले आहेत त्याच्यामध्ये मला कांबळे दिसत आहेत आणि ॲडव्होकेट इंदुमती वराळे दिसत आहेत. आणि त्यांनी एक गोष्ट मला वाटतं करेक्शन केलेली आहे, ती माझ्याशी फारशी लक्षात आलेली नाही. तर कदाचित माझा फोन नंबर असा आहे 9403060555 असा माझा फोन नंबर आहे. याच्यावर त्यांनी आपलं मत सांगितलं तर मला असं वाटतं की अनेक त्याच्यामध्ये भर पडू शकेल. कारण आपण त्या फॅमिलीमधून आल्या, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामधून येऊ शकतात आणि मलाही त्याच्यामध्ये माहिती मिळू शकते. अशी त्यांना विनंती मी या ठिकाणी करतो आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.